आणि पुढे काय असेल डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स प्लस वाय. इथे काय येईल कॉस ऑफ एक्स प्लस वाय इंटू डी डी एक्स ऑफ एक्स प्लस वाय. का dy by dx ddx of sin is cos of मधलं फंक्शन आहे जिथे इंटू आतल्याचं डेरिव्हेटिव्ह एक्स प्लस वायचं डेरिव्हेटिव्ह. आता याचं डेरिव्हेटिव्ह काय 1 प्लस dy by dx म्हणजे ऍक्च्युअली आपल्याला काय मिळेल dy by dx बरोबर पहिलं होतं कॉस ऑफ एक्स प्लस वाय जशाला तसं ब्रॅकेट मध्ये इथं काय आलंय 1 प्लस हे एक्स चं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स 1. Now plus derivative of y with respect to x. म्हणजे इथं पुन्हा आलं dy by dx. लेफ्ट हँड साइडला पण dy by dx टर्म, राईटला पण dy by dx टर्म आहे. सेपरेशन करा. कलेक्ट द टर्म ऑफ dy by dx. dy by dx च्या टर्म्स कलेक्ट करत चला. कारण इथे इम्प्लिसिट फंक्शनचा मिनिंग असतोय सांगतो तो पण dy by dx is equals to cos of x plus y into 1 plus cos of x plus y into dy by dx. मग dy by dx लेफ्ट ला घ्या. ऑलरेडी आपल्याकडे dy by dx ची टर्म मायनस होईल इकडे टर्म आल्यावर मायनस इन ब्रॅकेट into dy by dx is equals to cos of x plus y. And hence finally we get dy by dx is equals to cos of x plus y divided by 1 minus cos of x plus y. फंक्शन मध्ये x आणि y व्हेरिएबल असे येतात की दोन्ही साइडला x आणि y व्हेरिएबल असू शकतात. आतापर्यंत कसं होतं y is purely function of x. मागचे कोणते फंक्शन पहा तुम्ही आपण जे 11वीत पाहिले ते सुद्धा फंक्शन पहा. एका बाजूला व्हेरिएबल y दुसऱ्या बाजूला फंक्शन आणि व्हेरिएबल x असायचं. सिंगल व्हेरिएबल फंक्शन ऑफ सिंगल व्हेरिएबल. आता कसं होणार आहे द व्हेरिएबल x and y आर इन मिक्स्ड फॉर्म इन प्रोडक्ट फॉर्म और दे आर इन बोथ साइड्स. Such type of functions are called the implicit. Implicit च्या विरुद्ध शब्द काय असेल explicit. If a single variable is a function of single variable, your y is purely expressed as x function of x. Y is purely expressed as function of x. Then such functions are called explicit function. And here y is not purely expressed as function of x, so it is called implicit function. आता आपली लिस्ट पहा. इम्प्लिसिट फंक्शन म्हणजे क्वेश्चन नंबर किती असेल तुमचा आय थिंक 4 का 3 का 4. त्याच्यामध्ये सगळ्या प्रश्नांमध्ये राईट हँड साइडला सुद्धा y चे फॅक्टर्स आहेत किंवा वायच्या टर्म्स आहेत. कितवा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 3 आहे पहा. क्वेश्चन नंबर 3 आहे सापडला. ज्याच्यात पहा रूट एक्स प्लस रूट वाय लेफ्ट हँड साइडला दोन्ही व्हेरिएबल राईटला कॉन्स्टंट. सेकंड नंबर क्वेश्चन पहा ना एक्स रूट एक्स प्लस वाय रूट वाय इज इक्वल्स टू ए रूट ए. सगळे प्रश्न नीट वाचाल आणि आतापर्यंतच्या मागच्या कोणत्याही क्वेश्चन मध्ये पाहिले तर इच अँड एव्हरी टर्म इज एक्सप्रेस्ड इन व्हेरिएबल एक्स और कॉन्स्टंट. मागचा कोणताही दोन्ही एक्सरसाइज मधला प्रश्न पहा तुमच्याकडे एक तर व्हेरिएबल एक्स असेल नाही तर त्याच्यामध्ये कॉन्स्टंट असेल वाय कुठेही नाही. आणि क्वेश्चन नंबर 3 कडे पहा प्रत्येक क्वेश्चन मध्ये एक्स आणि वाय मिक्स टर्म आले लेफ्टला पण राईटला पण. मग अशा टाईपचं फंक्शन म्हणायचं इम्प्लिसिट फंक्शन. म्हणजे तुला डेफिनेशन द्याय ना इफ व्हेरिएबल y is purely
expressed as a function of x. फॉर एक्झाम्पल फंक्शन्स जे आतापर्यंत झाले तेवढे y is purely expressed as function of x. आतापर्यंत जेवढे प्रॉब्लेम झाले हे सगळे एक्झाम्पल कशाचे येतं एक्सप्लिसिट फंक्शनचे. And whenever y is not purely expressed as function of x, not expressed as purely function of x, then such are called the implicit. Such functions are called the implicit functions. त्याला वर हेडिंग टाका explicit functions. Explicit functions. कोणाचा मायक्रोफोन ऑन झालाय बोलायचं तर बोला. ओके चल. Explicit function. Explicit function. If variable y, if variable y is purely expressed as function of variable x, function of variable x, then y is called explicit function of x. Explicit function of x. मग याला आपल्याकडं किंवा याला एवढं लिहा दॅट इज y इज इक्वल्स टू f ऑफ x. यांच्याकडे आपल्याला भरपूर एक्झाम्पल आहेत ना. y इज इक्वल्स टू x टू दी पॉवर x प्लस log x व्हेरिएबल प्रत्येक वेळेला x. y इज इक्वल्स टू a टू दी पॉवर log x माइनस sin x माइनस 2 into tan to the power 4 of x. Right hand side the प्रत्येक variable x. So y is explicit function of x. त्यामुळे सोपं उदाहरण दिलं. आतापर्यंतचे जेवढे डेरिव्हेटिव्ह मध्ये प्रॉब्लेम्स आले त्याला y इक्वल टू आपण मानलं. ऑल दीज आर एक्सप्लिसिट फंक्शन्स. आता खाली हेडिंग टाका इम्प्लिसिट फंक्शन. Implicit functions. If y is not purely expressed as y is not purely expressed as function of single variable x, that is it is expressed as function of both variable x as well as y. It is called implicit function. That is y is equals to f of function of x comma y. Y is function of x and y. आता इथं आमच्याकडे एक्झाम्पल फक्त एवढेच होतं. मग 3 व्हेरिएबलचं फंक्शन माझ्याकडे नाही. मग मी सध्या जे आपल्या बुक मध्ये आहे जे सिलेबसला तितकंच सांगायला. इम्प्लिसिट म्हणजे जिथं साधी गोष्ट मिक्स्ड टर्म येतात. आता एक्झाम्पल आपले हेच घ्या ना. समजा y इज इक्वल्स टू e टू दी पॉवर x मायनस y इंटू लॉग ऑफ x. राईट हँड साइडला व्हेरिएबल x पण आहे y पण. किंवा
y is equals to log of x plus y plus x to the power y. लेफ्टला पण व्हेरिएबल y, राईटला पण. y is not purely expressed as function of x. Such type of functions are called the implicit functions. समजलं का सगळ्यांना meaning of implicit function? एक्झाम्पल घ्या दोन्ही पण ते. झोपत जाऊ नका. एक्झाम्पल ऑफ implicit function. आता मी थोडं डिफरन्शिएट करताना 4-5 प्रश्न माझ्याकडे लक्ष द्या, लिहायची घाई न करता. आणि मी जे प्रश्न घेईल तेवढेच आधी पहा, नंतर आपण पुढे जाऊ. इथे एकतर क्वेश्चन मध्ये बदल झाला पोरांनो, दिसते बरोबर? ओके. इथे क्वेश्चन मध्ये बदल काय पहा, फाइंड dy बाय dx आणि पुढे दिले इफ e to the power x minus y is equals to cos of x plus y. असं काहीतरी दिले. मी प्रश्न थोडेसे बदलून घे, काळजी लई करू नका, फक्त काळजी घ्या. इकडे पहा, आम्हाला इथं डिफरन्शिएट हा वर्ड नाही टाकला, फाइंड dy बाय dx फ्रॉम दिस इक्वेशन. मला इथं गिवन इक्वेशन दिलं जाईल. आतापर्यंतच्या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला y इक्वल टू अझम्पशन करावं लागले. 100% जेव्हा इम्प्लिसिट फंक्शन दिलेलं असेल तेव्हा LHS RHS या टाइपचं तुम्हाला इक्वेशन दिलेलं असेल. इक्वेशन दिलेलं असेल. इन दॅट इक्वेशन द व्हेरिएबल x and y on both sides. Such type of function is called implicit function. लक्ष आहे तुमचं माझ्याकडं. आता मला फक्त घाई न करता या प्रश्नाचं नीट मनातून उत्तर तुम्हाला टाईप नाही करता आलं तर हरकत नाही, पण मी जे म्हणतोय ते तुमच्या आधी डोक्यात आलं पाहिजे. पहा, जर मी याला डिफरन्शिएट करायला म्हणजे डी बाय dx ऑफ इंटू e टू दी पॉवर x प्लस y इज इक्वल्स टू d by dx of cos of x plus y. म्हणजे जे ओरिजिनल फंक्शन आहे लेफ्ट हँड साइडचं त्याचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x, डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट पहिल्यासारखंच. फरक काय पडला? e च्या पॉवर मध्ये कुठलंही फंक्शन असेल, व्हॉट इज ddx ऑफ f e टू दी पॉवर f ऑफ x, e टू दी पॉवर एनी फंक्शन f ऑफ x, डेरिव्हेटिव्ह काय येते e to the power f of x into d dx of f of x. Oh, sorry. तो फॉर्म्युला आठवतो. मग इथे मी तुम्हाला म्हणतो e to the power f of x चे डेरिव्हेटिव्ह काय येईल? e to the power f of x into मध्ये काय येईल आठवा, लिहू नका, टाइप कर, भानगडीत पडू नका. e to the power f of x चे डेरिव्हेटिव्ह e to the power f of x into d dx of x minus y equal to डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस. इथं पण फॉर्म्युला आहे आपल्याकडे. काय फॉर्म्युला आहे? डेरिव्हेटिव्ह ऑफ, म्हणजे इथं सरळ मी कंपोजिट फंक्शन विचारायला तुम्हाला. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस इज मायनस साइन एफ ऑफ एक्स आणि पुढे त्या एफ ऑफ एक्स चं डेरिव्हेटिव्ह. मग इथं कॉस ऑफ चं डेरिव्हेटिव्ह काय येईल? मायनस साइन ऑफ एक्स प्लस वाय. हे फक्त या कॉस ऑफ चं डेरिव्हेटिव्ह आलं, मायनस साइन ऑफ, म्हणजे प्रोडक्ट मध्ये काय राहील? डी dx ऑफ x प्लस वाय. ठीक आहे. पुन्हा मी काय म्हणेल इथं e टू दी पॉवर x मायनस वाय ऍज इट इज. आता कोण मुलगा आहे बाबा ज्याला डेरिव्हेटिव्ह हे जमत नाही, तर गोंधळ काय होईल त्याच्याकडून? डी बाय dx ऑफ x किती येईल? 1. d by dx of y काय येईल? डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x. काय अवघड आहे? डेरिव्हेटिव्ह ऑफ x विथ रिस्पेक्ट टू x इज 1. डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x, त्याला फक्त सिम्बॉल आहे आपल्याकडे dy by dx. राईट हँड साइडला मायनस
साइन ऑफ एक्स प्लस वाय. तीच प्रोसेस ऍडिशन रूल, डी बाय डी एक्स ऑफ एक्स इज 1 and into d by dx of y is dy by dx. हे झालं डेरिव्हेटिव्ह. आता याच्या पुढे मी तुम्हाला ऍक्च्युअली जे शिकवणार आहे ते नवं नाहीच आहे. माझा क्वेश्चन काय, फाइंड dy बाय dx. मग याच्यात dy बाय dx कुठे कुठे आहे पहा, ते एका साईडला घ्या, बाकी सगळ्या टर्म राईटला घ्या. मग dy बाय dx च्या टर्म आपल्याला सेपरेट करायच्या. dy बाय dx च्या टर्म आपल्याला सेपरेट करायच्यात या LHS आणि RHS मध्ये. मग त्याला नीट ऑब्झर्व करा की आपण सेपरेट कसं करणार. याला मल्टिप्लाय करा, इथे काही e पॉवर x मायनस y इंटू 1 मायनस e पॉवर x मायनस y इंटू dy बाय dx इज इक्वल टू मायनस साइन ऑफ x प्लस y मायनस साइन ऑफ x प्लस y इंटू dy बाय dx. शेवटपर्यंत दिसेल ना तुम्हाला. ओके, पुन्हा एकदा क्वेश्चन काय करायचंय, dy बाय dx. जेव्हा आपल्याला एखाद्या क्वेश्चन मध्ये x ची व्हॅल्यू करायची असते तर x आपण लेफ्टला घेतो, बाकी सगळ्या टर्म राईटला. सेम मग dy बाय dx चा टर्म इकडे लेफ्टला. dy बाय dx ही एक टर्म, ही एक टर्म, ही लेफ्टला इकडे घेतली तर पॉझिटिव्ह होईल. म्हणजे आमच्याकडे काय राहील इथे, साइन ऑफ x प्लस y इंटू dy बाय dx मायनस e टू दी पॉवर x मायनस y. याच्या पण इंटू मध्ये कोण आहे, dy बाय dx. म्हणजे त्या दोन्ही टर्म मी लेफ्टला तर घेतल्या, लेफ्टला घेऊन त्याच्यातून कॉमन काय काढलं, dy बाय dx इक्वल टू लेफ्ट ची मायनस साइन ऑफ x प्लस y ऍज इट इज. आणि ही जी टर्म आहे ती तिकडे जाऊन निगेटिव्ह होईल, मायनस e टू दी पॉवर x मायनस y. ही प्रोसेस करायला तुम्हाला काही 12वीत याची गरज आहे. डेरिव्हेटिव्ह काढणं झालं इथेच. फक्त dy बाय dx टर्म कलेक्ट करा. टेक ऑन LHS of the equation, taking common dy by dx. And now the final answer. Our final answer is dy by dx and dy by dx. And this is equals to minus sin of x plus y minus e to the power x minus y divided by sin of x plus y minus e to the power x minus y. थोडस सिंप्लिफाय करता येईल. कसं पहा, थ्रूआउट मायनस मल्टिप्लाय करा, थ्रूआउट मायनस मल्टिप्लाय करा, म्हणजे तुम्हाला काय होईल, e टू दी पॉवर या दोन्ही टर्म न्यूमरेटरला तर दोन्ही टर्म होतील पॉझिटिव्ह, डिनॉमिनेटरला निगेटिव्ह वाली होईल पॉझिटिव्ह आणि पॉझिटिव्ह वाली होईल निगेटिव्ह. अँड दिस इज व्हॅल्यू ऑफ dy बाय dx. सध्या म्हणलं लिहायची काही करू नका, कारण आता डेरिव्हेटिव्ह मध्ये नवीन शिकण्यासारखं काहीही उरलं नाही. डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन, इनव्हर्स फंक्शन, लॉगॅरिथम झालं ते त्या मुलाला ही काहीच वाटत नाही. काय केलं मी, इक्वेशन फाइंड आउट dy बाय dx का आणखी काही हे पाहायचं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. देयर आर टर्म्स ऑफ y, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. सो फाइंड डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x. हा पार्ट तुम्हाला झालाय, पण फरक काय होता तेव्हा, हे फंक्शन प्युअर x च होतं. इथं व्हेरिएबल x पण आले आणि y पण आले, डिफरन्शिएट करायला आपण विथ रिस्पेक्ट टू x. पण आपला रूल काय म्हणतो, e च्या पॉवर मध्ये कुठलेही फंक्शन असू द्या, डेरिव्हेटिव्ह काय येते, e पॉवर फंक्शन आहे जिथे इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट फंक्शन. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस ऑफ एनी फंक्शन, कॉस ऑफ फंक्शन इज मायनस साइन ऑफ द फंक्शन एज इट इज इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट फंक्शन. ओके, आता याच्या पुढचं हे तर कोणाला येणार नाही. ddx ऑफ x छोटा प्रश्न आहे 11वीतला. ddx ऑफ x इज 1 आणि ddx ऑफ y इज dy बाय dx. ऍक्च्युअली ते सिम्बॉल आहे ddx ऑफ y dy बाय dx. डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x सेम राईट. नाउ dy बाय dx टर्म
and remaining term are must be separable. dy by dx term, remaining term dy by dx term. dy by dx term taken in left, remaining on right. Now pure dy by dx remaining on right, find the value of dy by dx. पटलं का हे? आता करा मनाने याला. थोडासा वेळ खातो तुमचा, कारण तुमचा वेळ आता जर खाल्ला तर बरोबर पुढचे प्रश्न तुम्ही मनाने करता. याच्या पुढचं डेरिव्हेटिव्ह मला मॅक्झिमम तुमच्याकडून पाहिजे. झाल्यावर सांगा मला. झाला असेल. झालं चालू. आता इथं फाइंड dy by dx असाच क्वेश्चन असणार आहे. फाइंड dy by dx असाच क्वेश्चन असणार आहे. फक्त इथं फंक्शन बदलेल. पहा ना, कॉस ऑफ एक्स वाय आले आणि राईट हँड साइडला एक्स प्लस वाय. सोडवू का? सोडवू का काय राहिलं? कोणाचं राहिलं असेल तर सोपं काम आहे. तुम्ही त्याला हे करायचं, स्क्रीनशॉट घ्यायचं. आणि खरं आता सगळ्यांनी छान अनुभव घेतलेत. हे सगळं काही पोरांनो थांबण्याची शक्यता नाही, पण आपला अभ्यास थांबवणं योग्य नाही. आणखीनही काही मित्र कंपनीला असं वाटत असेल की आपलं खूप गेलं. मला वाटतंय 12वीच्या आणखीन मित्रांना सांगणं आवश्यक आहे की पुन्हा आजही जॉईन झालं तरी मागचे 4-5 चॅप्टर गेले, पण पुढचे जात राहिलेत. मला असं वाटतंय की जवळजवळ इंटिग्रेशन संपेपर्यंत हे बंद होत नाही कार्यक्रम. कारण 12वीच्या एक्झाम बद्दल क्लिअर सांगितलंय गव्हर्नमेंटनं, किंवा कोणत्याच एक्झाम बद्दल मी कुठलीही आम्ही एक्झाम घेऊ शकत नाही.
त्यांनी केरळचं उदाहरण दिलं. केरळच्या कुठल्या तरी इन्स्टिट्यूटनं 50 मुलांची एक्झाम घेतली आणि एक्झाम घेऊन ते मुलं घरी गेल्यावर त्याच्यातले कमीत कमी म्हणजे 50% 27 मुलं पॉझिटिव्ह आले. मग त्यांचं तेच म्हणणे आले, तुमच्यात लाखो पोरे एकत्र येणार आहेत. आपण ठीक आहे, आपली बॅच बाहेरची असेल 40-45 असेल, इंद्रायणीची 100-150-200 असेल, पण बॅचेस हजारोचे आहेत, प्रत्येकाचे आहेत. एक पॉझिटिव्ह त्या बॅच मध्ये आला तर अख्ख्या बॅचला पॉझिटिव्ह करायला. त्यामुळे हे फार लवकर चालू होईल अपेक्षा नाही. तर ज्या मुलांना थोडंसं वाटायले की आता काय होते पुढच्या महिन्यात कसंही करून जॉईन व्हा, मागे तुम्हाला म्हटलं होतं मी 2 मित्र एकत्र आले तरी एवढी काय अडचण येत नाही. मॅथमॅटिक्स आपल्याला तरी अडचण येत नाही बाबा. कोणी राहिलं असेल ना त्याला जॉईन, 11वी असो 12वी असो, फक्त कोण मुलं राहिलेत पहा आता जॉईन व्हायची, मोबाईल ज्याच्याकडे नाही त्याला सोबत घ्या, पण ज्याच्याकडे मोबाईल असून जॉईन नाही का त्याचं दुर्दैव आहे बिचारायचं. जाऊ दे, शेवटी आपण कितीही बोललो तर लोकांना उलट वाटते. कॉस ऑफ एक्स वाय इज इक्वल्स टू एक्स प्लस वाय. माझ्याकडे लक्ष द्या किंवा आता माझ्या सोबत सोबत करायला काय बरं, लिहा एवढं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे डी डी एक्स ऑफ कॉस फंक्शन इज इक्वल्स टू डी डी एक्स ऑफ एक्स प्लस वाय. हे दोन्ही साइडचं डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू एक्स, आपल्या भाषेत टेकिंग डी डी एक्स ऑन बोथ साइड. ओके, ही स्टेप लिहायचा प्रयत्न करा. तुम्ही काय लिहिता पाहू, ही स्टेप लिहायचा प्रयत्न करा. तुम्ही काय लिहिता पाहू. डी डी एक्स ऑफ कॉस फंक्शन इज मायनस साइन ऑफ एक्स वाय. हे झालं कॉस फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह, पण आमच्याकडं डी डी एक्स ऑफ फंक्शन इनसाइड द कॉस राहिलं ना. राईट हँड साइड कडे चला, डी डी एक्स ऑफ एक्स प्लस वाय. हे खूप इझी आहे करत. डी डी एक्स ऑफ फर्स्ट टर्म प्लस डी डी एक्स ऑफ सेकंड टर्म मायनस साइन ऑफ एक्स वाय ऍज इट इज. चला माझ्यासोबत करायला ना. इथे एक छोटासा नियमाला मुद्दाम त्याने ब्लॅक कलर मध्ये लिहिले. कुठला रूल अप्लाय करणार इथे आपण, प्रोडक्ट रूल. कुठला रूल अप्लाय करणार, प्रोडक्ट रूल. मग प्रोडक्ट रूल काय म्हणतो, फर्स्ट फंक्शन ऍज इट इज इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन ऍज इट इज इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स फंक्शन and this is equal to 1 plus dy by dx. मी तुम्हाला मागच्याही क्वेश्चन मध्ये म्हटलं होतं की आता आपलं डेरिव्हेटिव्ह काढणं झाले, मग dy by dx असणाऱ्या टर्म आणि dy by dx नसणाऱ्या टर्म, ह्या दोन्ही टर्म एका बाजूला कलेक्ट करा आणि रिमेनिंग एक असेल. dy by dx बरोबर आहे का पाय, आणि ही एक dy by dx. कुठं समजलं नसेल बोला मला. ओके, इथं काय कराल मी, मायनस एक्स इंटू साइन ऑफ एक्स वाय इट इज टर्म ऑफ dy by dx. ही लेफ्टला गेलो मग ती पण होईल मायनस, आणि दोघांमधून आपण कॉमन घेतील dy by dx इक्वल y इंटू साइन ऑफ एक्स वाय. y into sin of xy. Therefore, dy by dx is equals to
सॉरी इथं 1 राहिलं होतं ना, 1 प्लस 1 + y इंटू साइन ऑफ एक्स वाय डिवायडेड बाय -1 इंटू -1 मायनस साइन ऑफ एक्स वाय. झालं. ओके. मायनस थ्रूआउट डिनॉमिनेटर मधून कॉमन घ्या. मायनस इन ब्रॅकेट 1 + y sin एक्स वाय डिवायडेड बाय 1 + x sin of एक्स वाय. दिस इज आवर फायनल व्हॅल्यू ऑफ dy बाय. तुम्ही म्हणालात मला आमचं झालं. ओके, छान झालं. यापेक्षा महत्वाचं आहे, खूप छान समजलं का? कारण इथे तुम्हाला डेरिव्हेटिव्हची नवीन काही नाही. एक प्रश्न तुम्ही किती सोपा करता आणि त्याच क्वेश्चनला किती अवघड करतात. x² - x² इंटू y², x² इंटू y² मायनस tan इनवर्स ऑफ इन रूट x² प्लस y² इज इक्वल टू cot इनवर्स ऑफ इन रूट x² प्लस y². हा क्वेश्चन एक्झामला आलेला आहे आणि बऱ्याच वेळेला क्वेश्चनला मुलांनी विनाकारण अवघड केलेले. म्हणजे क्वेश्चन दिसायला जसं आहे इतका अवघड नाही. मी खूप हळूवार लिहिले त्याच्यामुळे तुमचं लिहिणं झालं असेल, न विचारताच मोडून टाकलं. काय इक्वेशन दिले पण x² इंटू y² मायनस tan इनवर्स अंडर रूट x² प्लस y². असं मला वाटतंय की राईट हँड साइडला आणि लेफ्ट हँड साइडला जरा नीट ऑब्झर्व केलं तर तुम्हाला फार इझिली एक गोष्ट आठवेल. x² y² x² इंटू y². हे राईटला घेऊन चला. कोण? tan इनवर्स इन रूट. इन रूट मध्ये जी टर्म आहे तीच cot इनवर्स इन रूट. कधी कधी इम्प्लिसिट फंक्शनच्या नावाखाली आपल्याला कन्फ्यूज. यस 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 सोळंके, तेजस आणि आदित्य जाधव हे तिघ जण जे म्हणतात ते काही लोकांच्या लक्षात आलं का? का बरं? दिस इज नथिंग बट π/2. tan इनवर्स ऑफ प्लस cot इनवर्स ऑफ सेम टर्म इज इक्वल्स टू π/2. आणि काही वेळेला मग असं होते पा प्रॉब्लेम हा xy इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ π/2. किती सोपा क्वेश्चन झाला तो. समजलंय? याच्या नंतरचे टर्म जमत नाही, मला हे शक्यच वाटत नाही. पहा करून. माझा स्क्रीन बरोबर दिसतोय? त्याच्या कुठं याच्या नंतरची टर्म तुम्हाला न जमणे मला शक्य वाटत नाही, अशक्य वाटत नाही, तुमच्यासाठी अशक्य वाटत नाही. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ राईट हँड साइडला प्युअर कॉन्स्टंट आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट 0, नाही तर पुन्हा रूटचं डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट वगैरे वगैरे काढसाल.
डेरिव्हेटिव्ह ऑफ डी बाय डीएक्स ऑफ एक्स वाय, डी बाय डीएक्स ऑफ एक्स वाय आणि डी बाय डीएक्स ऑफ कॉन्स्टंट असल्यामुळे 0. So x as it is dy by dx plus y as it is, and hence in this case आता तुम्ही एवढे काही छोटे नाहीत की तुम्हाला हे कळणार नाही. मी आतापर्यंत फक्त किती क्वेश्चन घेतले तुम्हाला लिहून दिले. मला वाटतं आता तुम्ही तुमचं करावं. ज्याला अडचण आहे त्याच्यासाठी मी फक्त सोडून देत राहील आणि त्या मुलांनी मला त्या अडचणी जिथं तुम्हाला असं वाटतंय की सरनं आपल्याला मदत करायला पाहिजे ते प्रश्न करत चला. एक्स स्क्वेअर एक्स क्यूब एक्स स्क्वेअर वाय प्लस एक्स वाय स्क्वेअर प्लस वाय क्यूब इक्वल टू 81. काल कोणतरी विचारलं होतं एक नाही तेजस. आपल्याकडे जे इक्वेशन दिले का ते इक्वेशन पहा. एक्स क्यूब प्लस एक्स स्क्वेअर वाय प्लस एक्स वाय स्क्वेअर प्लस एक्स क्यूब इक्वल टू 81. याला तुम्हाला थोडंफार बदलता येत असेल तर बदलत जा. इथं जर 3 आणि 3 असतं तर एक्स प्लस वाय होल क्यूब असं लिहिता आलं असतं, पण तसं नाही. बटन ऑन करायचं. ओके, मग इथं काय करेल मी, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता मी ऍडिशन रूल जो आहे का तो इथं तुम्हाला डायरेक्ट लिहून द्यायलो. डी डी एक्स ऑफ फर्स्ट टर्म प्लस, इथं तुम्ही रूल लिहावा एवढी पण काही गरज नाही, डायरेक्ट तुम्ही ही स्टेप करू शकता. डी डी एक्स ऑफ वाय क्यूब इज इक्वल्स टू 81. मग डी डी एक्स ऑफ एक्स क्यूब किती आले, 3x स्क्वेअर. डी डी एक्स ऑफ प्रोडक्ट इज फर्स्ट फंक्शन एज इट इज, डेरिवेटिव ऑफ सेकंड, second as it is, derivative of first. Again here x as it is, y square च डेरिव्हेटिव्ह 2y, पण y च पुन्हा डेरिव्हेटिव्ह करावं लागेल बिकॉज y इज फंक्शन ऑफ x. y क्यूब एनी पॉवर फंक्शन च डेरिव्हेटिव्ह n इंटू f of x to the power n minus 1 into derivative of that f of x with respect to x. आणि बहुतेक या दोन टर्मला तुम्ही काल कन्फ्यूज झाला असाल की हे डेरिव्हेटिव्ह वाय स्क्वेअरचे, हे डेरिव्हेटिव्ह वाय क्यूबचे. आता सोपं काम राहिलं. डीवाय बाय डीएक्स टर्म एकत्र घ्या. डीवाय बाय डीएक्स, डीवाय बाय डीएक्स, डीवाय बाय डीएक्स. Here is x square plus 2xy plus 3y square आणि प्रत्येकाला फॅक्टर प्रोडक्ट मध्ये dy by dx. x square 2xy dy by dx 3y square dy by dx इक्वल टू लेफ्ट ची प्रत्येक टर्म पॉझिटिव्ह आहे म्हणून इथं काय 3x स्क्वेअर प्लस 2xy. ऍक्च्युअली ती टर्म तिकडे गेल्याच्या नंतर दोन्ही निगेटिव्ह होणार. ब्रॅकेट मध्ये मी एकत्र निगेटिव्ह घेतले. 3x स्क्वेअर मायनस 2xy दोनच टर्म करी. ओके, अँड हेन्स dy बाय dx पहा येते की नाही. मागचा आन्सर चेक करा, फॅक्टर फक्त डिनॉमिनेटरला घ्या.
शंका असेल बोला. झालं का सगळ्यांचं? ओके. वाय स्क्वेअर राहिलं का? हा, मला काहीतरी राहिल्यासारखं वाटलं होतं मला. वाय स्क्वेअर कुठलं राहिलं? एक माझं फॅक्टरच राहिलं पा. एक्स असायला असं वाय स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह प्लस प्रोडक्ट रूल मधला एक पार्टच राहिला प्लस वाय स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह वाय स्क्वेअर ऍज इट इज एक्स डेरिव्हेटिव्ह 1. ओके. ते वाय स्क्वेअर हे लेफ्टला तर राईटला घेऊन गेलं तर प्लस वाय स्क्वेअर मायनस कॉमन घेतलं बरं का. मला इथे शंका आली की 3 टर्म यायच्या आणि 3 टर्म त्याच्या राहायलाच पाहिजे. 3x स्क्वेअर प्लस 2xy प्लस वाय स्क्वेअर डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस 2xy प्लस 3y स्क्वेअर. आता बरोबर आलं? प्रोडक्ट रूल अप्लाय करताना ही गलती आता आपण बऱ्याच वेळेला प्रोडक्ट रूल इथे अप्लाय केला. हे बरोबर केला मी. फर्स्ट फंक्शन ऍज इट इज वायचं डेरिव्हेटिव्ह, सेकंड ऍज इट इज एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह प्लस अगेन फर्स्ट ऍज इट इज वाय स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह आणि वाय स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2y पॉवर 2y वायचा पॉवर 1 into derivative of y with respect to x. Okay, plus y square as it is x चा डेरिव्हेटिव्ह. ही टर्म माझ्याकडून विसरली होती. पुन्हा y क्यूबचं डेरिव्हेटिव्ह 3y स्क्वेअर. हे झालं. हे डेरिव्हेटिव्ह नाही का विथ रिस्पेक्ट टू x नाहीये. 3y स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह ऑफ y क्यूब विथ रिस्पेक्ट टू y इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट y विथ रिस्पेक्ट टू x. आता सोपं सांगू का? जेव्हा जेव्हा वाय व्हेरिएबल मधल्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काढायचे तेव्हा प्रोडक्ट मध्ये dy बाय dx राहिले. आता वाय क्यूबच्या जागेवर एक्स क्यूब आठवा. एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर वाय क्यूबचं 3y स्क्वेअर पण इंटू मध्ये राहिलं dy बाय dx. वाय तुम्हाला वाय स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह सॉरी एक्स स्क्वेअरचं माहिती आहे ना. तिथे एक्स स्क्वेअरचं झालं तर 3x स्क्वेअर इंटू dx बाय dx घ्यायची गरज आहे का? पण वाय क्यूबचं काढताना 3y स्क्वेअर आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x राहिले. मग प्रत्येक वेळेला वायच्या फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह काढताना प्रोडक्ट मध्ये dy बाय dx प्रत्येक वेळेला येईल. एक्स काढताना नाही. पण इथं पण जेव्हा तुम्हाला म्हणलं मी y ऍज इट इज एक्स स्क्वेअरचं 2x संपलं. पण जेव्हा x ऍज इट इज वाय स्क्वेअरचं 2y इंटू dy बाय dx पटतंय काय? चला पुढचं. नेक्स्ट क्वेश्चन. y इक्वल टू नाही इक्वेशन दिले x प्लस रूट ऑफ एक्स वाय प्लस y इक्वल टू 1. स्क्वेअर रूट ऑफ एक्स वाय प्लस y इक्वल टू 1. इक्वेशन in which all terms of x and y are mixed, not separable. So that function is called implicit function. Here x plus root of xy plus y equal to 1.
लेफ्ट हँड साइडला कंप्लीट डीडीएक्स घेतलं समजा, कधी कधी रूल आपण तोंडी वापरायलो ना, तर कधी कधी त्याला डीडीएक्स कंप्लीट साइडचं घेऊन पण दाखवा ना, त्याला रूल जमतो. काय ऍडिशन रूल प्रमाणे डीडीएक्स ऑफ एक्स प्लस डीडीएक्स ऑफ सेकंड टर्म रूट एक्स वाय प्लस डीडीएक्स ऑफ वाय that is dy by dx and one's derivative 0. ddx of x is 1. आता इथे रूट ऑफ द फंक्शन कुणी असो, इन फंक्शन इन रूट फंक्शन ऍज इट इज 1/2 रूट एफ ऑफ एक्स. इथे एफ ऑफ एक्स कोण आहे, 1/2 रूट एक्स वाय इंटू विसरू नका डेरिव्हेटिव्ह ऑफ द फंक्शन inside the root plus dy by dx equal to 0. ओके, एकच आपला मला वाटतंय या उत्तरातली एक टर्म जर तुम्हाला मी सांगितली की उत्तर येणार आहे 1/2 रूट ऑफ एक्स वाय. एक्स वाय आत्ता काढले आपण, एक्स ऍज इट इज derivative of y plus y as it is derivative of x plus dy by dx. right hand side already 0 आलेली. हे 2 रूट एक्स वाय तुम्हाला कसं सिंप्लिफाय करायचं त्याप्रमाणे चला. तर मी काय करायला, कंप्लीट इक्वेशनला 2 रूट ऑफ एक्स वाय न मल्टिप्लाय करायला. 2 रूट ऑफ एक्स वाय 2 रूट ऑफ एक्स वाय म्हणजे इथे कंप्लीट फॅक्टर तो कॅन्सलच झाला. आणि इथं सुद्धा काही 2 रूट ऑफ एक्स वाय इंटू डी वाय बाय डी एक्स इक्वल टू 0. पटलं काही? each term multiplied by 2 root x y 2 root x y 2 root x. Now collecting the term of dy by dx x plus 2 root of xy. हे जे पुढचा भाग तुम्ही करणार आहात ना मुलांनो, हे तुमच्या मनावर आहे की तुम्हाला कसं सिंप्लिफाय करायचं. and hence we get dy by dx बरोबर मायनस इन ब्रॅकेट y plus 2 root xy divided by x plus 2 root xy. बरोबर आहे. काही जणांचं उत्तर वेगळं आलं असेल का, त्याला कारण सांगतो. याच्याकडे रूट वाय इंटू रूट वाय आहे, मग स्क्वेअर रूट वाय कॉमन घ्या. स्क्वेअर रूट वाय कॉमन घ्या, मध्ये काय राहील स्क्वेअर रूट वाय प्लस 2 रूट एक्स. डिनॉमिनेटरला सुद्धा रूट एक्स इंटू रूट एक्स आहे, रूट एक्स कॉमन येईल. इथं काय रूट ऑफ एक्स प्लस 2 रूट ऑफ वाय 2 रूट ऑफ वाय. मला वाटतं काही जणांचा आन्सर असा आला असेल ज्यांनी स्वतः सिंप्लिफिकेशन केलं का, त्यांचा आन्सर असा आला असेल. राईट. बापरे घोंगडे, केलं तू, क्या बात है. असे प्रॉब्लेम करू लागला तर अरे बापरे, मला तर किती आनंद वाटेल. गुड गुड. e to the power x minus y, e power x minus y is equals to x upon y. e power x minus y. ऍक्च्युअली याला जर तुमचं खूपच लॉगॅरिथमची डेफिनेशन पक्की असेल, इथं काय आलं, एक कॉन्स्टंट टू दी पॉवर समथिंग इज इक्वल टू
So using the definition of logarithm, e to the power x minus y is equals to log of x by y. काय बरं, आपल्याकडे डेफिनेशन तशी आहे. काय डेफिनेशन आहे? ए टू दी पॉवर एक्स इक्वल टू एम असं इक्वेशन असेल, याला आपण कसं लिहिलो? log to the base a of m equal to x. आठवते का डेफिनेशन? याचा वापर मी इथे केला. समजा नाही केला तर दोन्ही साइडचा लॉग घ्या तरी उत्तर हेच. टेकिंग लॉग ऑन बोथ साइड तरी आन्सर हेच. पुढे क्वेश्चन अवघड नाही, फक्त एक स्टेप मागच्या क्वेश्चन्स पेक्षा वेगळी होती. नाउ सॉरी एक स्टेप आणखी करू, कारण मला वाटतं याला असं लिहिलेलं चांगलं राहील. लॉग एक्स मायनस लॉग वाय. नाउ डिफरन्शिएट. नरवाडे खुश व्हायला काय की जरा यायलाच वाटायले. एन्जॉय करा प्रॉब्लेम जर तुम्हाला एन्जॉय करता आले तर डेरिव्हेटिव्ह सारखा इंटरेस्टिंग चॅप्टर कुठंच नाही. आणि ज्यांना ट्रिगोनोमेट्री थोडं अवघड वाटायले त्याचं तुम्ही कारण शोधा. आपल्याला डोकं वापरा वाटण, बाकी काहीच नाही. डेरिव्हेटिव्ह ऑफ log x, डेरिव्हेटिव्ह ऑफ log y, 1 by y dy by x. Derivative of x minus y into 1 minus dy by dx is equals to 1 by x minus 1 by y into dy by dx. राइट हैंड साइड ला सुद्धा dy by dx ही टर्म आहे, तिला इकडे घ्या. 1 upon y dy by dx minus e to the power x minus y, it is also into dy by dx. This is 1 by x minus e to the power x minus y. Done? Okay. बऱ्याच जणांचं झाले. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 1 मायनस डिवायडेड बाय 1. कधी पण हा फ्रॅक्शन आला की इथे क्रॉस प्रोडक्ट घेत जा आणि मग टर्म एका साइडला घ्या. and so dy by dx is equals to y upon x. बरोबर आहे का पहा? y upon x 1 minus x into e to the power x minus y divided by 1 minus y into e to the power x minus y. छान प्रश्न होता, बऱ्याच जणांचा झालाय सुद्धा माझ्या आधी. आता किती क्वेश्चन राहिले बरं तिसऱ्यामध्ये पहा बरं. पहिला राहिला, दुसरा राहिला, त्याच्यानंतर 6वा राहिला, 8वा राहिला. ओके. रामकृष्ण म्हणतो क्वेश्चन कम्प्लीटेड. क्वेश्चन 3 कम्प्लीटेड. कम्प्लीट करण्यासारखाच आहे, अवघड काही नाही. चला करता का ते 3 कम्प्लीट? येईन गेले तर माझ्याकडे लक्ष द्या. येऊ लागले तर तुम्ही तुमचे करा. मी घ्यायलो
एक्स रूट एक्स प्लस वाय रूट वाय इक्वल टू ए रूट ए. लक्षात घ्या ए रूट ए कॉन्स्टंट आहे. प्रोडक्ट रूलच्या भानगडीत न पडण्यासाठी मी क्वेश्चनची एक लाईन तुमच्यासाठी सोडून देतो आणि दुसऱ्या लाईन मध्ये लिहितो एक्स टू दी पॉवर 3/2 वाय टू दी पॉवर 3/2 आणि ए टू दी पॉवर 3/2 बिकॉज एक्स रूट एक्स इज एक्स टू दी पॉवर 3/2. ठीक आहे. आता याला डिफरन्शिएट करा. ज्याचं झालं त्यांना सॉल्व करा. सॉल्व तुमच्याकडे बुक आहे या टाइपचे सॉल्व आहेत ते करा. सॉल्व क्वेश्चन नंबर 3 करा जा ते करा. इथं ऍडिशन रूल लेफ्ट हँड साइडला फर्स्ट टर्मचं डेरिव्हेटिव्ह 3/2 इंटू एक्स टू दी पॉवर 1 न पॉवर कमी प्लस 3/2 इंटू वाय टू दी पॉवर 1/2 पण इंटू वायचं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. ए कॉन्स्टंट आहे पॉवर पण कॉन्स्टंट असेल. Now 3/2 will be cancelled. It is root x plus root y dy by dx equal to 0. आणि एक स्टेप कमी करून तुम्हाला डायरेक्ट इथं आन्सरच सांगतो. खूप इजी क्वेश्चन होता हा, खूप इजी. पहिला क्वेश्चन तर खूपच सोपा आहे त्यामुळे मी करत नाही. फक्त कॉन्स्टंट टर्मच्या डेरिव्हेटिव्हला मुलं फर्स्ट करून टाका तुम्ही. रूट एक्स प्लस रूट वाय फर्स्ट. कोणाकडे बुक नसेल विचाराचं सापडत नसेल अशा पण भानगडी असतात. एक्स पॉवर 1/2 ए 1/2 असं करत चला. तेच रूटचं डेरिव्हेटिव्ह पण आपल्याला माहिती आहे ना कशाला यायला असं करायचं. स्क्वेअर रूट फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह माहिती आहे. राईट हँड साइडला डेरिव्हेटिव्ह 0 येईल एवढं लक्षात घेऊन चाला. पहिला फंक्शन प्रॉब्लेम. बाकीचे करायचा प्रयत्न करा. आता बाकीचे क्वेश्चन्स करायचा प्रयत्न करा. आता डन. सेजल सॉल्व करा. सॉल्व. आता डेरिव्हेटिव्ह सोपं जायलाच पाहिजे. सॉल्व पण झालं. बरं एक मला प्रश्न विचारायचा आहे. आपली बॅच समजा आणखीन ठरलं नाही तुमच्याकडून माहिती घ्यायलो. आपली बॅच आपण 7:30 ला पुढे ढकलली तर कोणाची काही अडचण आहे का? 7:30 ते 9. अडचण असेल त्यांनी बोला. ज्याची काहीच म्हणणं नाही नाही जमते म्हणूच नका पोरांनो. एक उलट आहे का की अडचण असेल तर कमेंट करा. अडचण नसेल तर कमेंट. अडचण विचारायला मी तुमचं मत विचारत नाही. बॅच आहे ओके. 2-3 जणांच्या बॅचेस आहेत. कोणाच्या भावाची बॅच आहे. बर 8:30 पर्यंत तर घेताच येते ना आपल्याला. आठ 8:30 पर्यंत काय अडचण नाही ना कोणाची. आदिनाथ मी काय म्हणतो असते म्हणजे काय 8:30 पर्यंत आपण एक्सटेंड करू शकतो का? 8:30
पाठीमागे किती यायचा तो नंतर विचार करू. 8:30 पर्यंत कोणाची अडचण नाही. अडचण नसणारी फक्त बोला रे. अरे ज्याची अडचण आहे त्यानं मत मांडा. 8:30 पर्यंत चालते. ठीक आहे. 8:30 ते 9 मध्ये कोणाला अडचण आहे का? 8:30 ते 9 अर्धा तास. 8:30 ते 9 या ड्युरेशन मध्ये कोणाची बॅच आहे का ओव्हरलॅपिंग? आहे. किती वाजता आहे रुद्र? बॅच किती वाजता स्टार्ट होते तुझी? 8:30. ओके. चला म्हणजे 8:30 बाउंड्री झाली आपली. चालेल. चला काही लोकांना बोलायचं ना आपल्याला दररोज थोडस बरं वाटते. राजू अवचार या नावानं कोण आहे रे बाबा? राजू अवचार. चालू कर तुझा हेडफोन. व्हिडिओ दोन्ही पण. आवाज येत नाही का? अवचार. आता असं वाटायले गेलं काय की झोपी. राजू अवचार नाव पहा. आरच्या सिरीज मध्ये स्वतःचं नाव कदाचित तुमचे नाव दुसऱ्याहून घ्यायले ना तुम्ही. नाव बदललं असेल, वडिलांचं भावाचं कोणाच तरी नाव आलं असेल. गेलं झोपी ते. सर मामाचं नाव आहे असं का? तेच म्हणलं ना. याच्यात यायलंय का कनेक्शन? रेकॉर्डिंग चालू होती.